पाचचा भोंगा झाला की आपले हातामध्ये अभ्यास करायला पुस्तकं घेतात. वाजला की लगेच बसतात अभ्यासाला. आणि आम्ही सर्वांनी मिळून रात्री 7 ते 9 या वेळेमध्ये मोबाईल बंद, टीव्ही बंद हा निर्णय घेतला. सायरन वाजताच गावातील मोबाईल आणि टीव्ही बंद होतात. असाच आगळा वेगळा उपक्रम जालना जिल्ह्यातील रवाना या गावाने घेतलेला आहे आणि या गावातील सरपंच आज आपल्या सोबत आहेत. थेट त्यांच्याशीच बोलूयात. नेमका हा उपक्रम काय आहे? ताई, काय सांगणार आहात? नेमका तुम्ही हा आगळा वेगळा उपक्रम घेतलेला आहे, खरं तर नेमका काय आहे हा उपक्रम, काय सांगाल? नमस्कार, मी शिवकन्या संभाजी देशमुख, गाव रवना, सरपंच, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. हा जो उपक्रम मी माझ्या गावामध्ये राबवला आहे, म्हणजे छोटे मुलं मोबाईलला खूपच बळी पडलेले आहेत. मुलं म्हणजे माती आहेत. ते आपण जसं मातीचं भांडं तयार करतो तसं मुलांना आपण घडवण्याचं काम करतो. जर मुलंच घडले नाही तर पुढची पिढी आपली सगळी बरबाद होऊ शकते. त्या मोबाईलच्या वापरामुळे मुलांचं फार नुकसान होत आहे. अभ्यासाला म्हणजे मुलं कंटाळा करत आहेत. मोबाईल घेतला की 2-2, 3-3 तास ते हातातला सोडत नाहीत. त्याच्यामुळे मी माझ्या गावामध्ये ग्रामसभा भरवली आणि ग्रामसभेमध्ये मी माझा हा विषय मांडला. तर माझ्या ग्रामस्थांनाही हा विषय माझा मान्य झाला आणि आम्ही सर्वांनी मिळून रात्री 7 ते 9 या वेळेमध्ये मोबाईल बंद, टीव्ही बंद हा निर्णय घेतला. तर सर्व गावकऱ्यांनाही तो मान्य झाला आणि 7 वाजता सायरन वाजतं आणि मुलं अभ्यासाला लागतात. 7 ते 9 या वेळेमध्ये मोबाईल, टीव्ही बंद, मुलं अभ्यासही करतात. त्याची पण पडताळणी गावकऱ्यांनी, स्वतः मी आणि सर्व ग्रामस्थांनी करून बघितली. 3-4 दिवस झाले मुलं अभ्यासाला 7 ते 9 या वेळेमध्ये बसतात आणि चांगला प्रतिसाद भेटला गावकऱ्याकडून आणि मुलांकडूनही. कसं लक्षात येतं नेमकी मुलं अभ्यासाला बसलीत की नाहीत, हे तुम्हाला कसं समजतं? म्हणजे गावामध्ये चक्कर मारून बघतात ना, मुलं अभ्यासाला बसले का नाही आणि 3-4 दिवसामध्ये सर्व गावकरी हे चक्कर मारून बघते तर मुलं अभ्यासाला बसलेले वगैरे आहेत. काय सांगाल आजी, काय काय कसा उपक्रम असतो गावामध्ये हा? आमच्या सरपंच ताईनं हं. शाळासाठी लेकराला खूप हे केलं की बरं. 7 ते 9 अभ्यास करावा लेकराने, टीव्ही पाहू नाही, मोबाईल हातात घेऊ नाही. हं. म्हणजे असं आम्हाला आमचे त्याला आशीर्वाद आहे. पूर्वी असे मोबाईल होते का, टीव्ही होते नाही, का? नव्हती ना, अशी टीव्ही नव्हती, मोबाईल नव्हते. लेकरं शाळा शिकत होते, घरी येऊन ते आपले अभ्यास करीत होते. आता खूप लगेच ते लेकरं त्या मोबाईलला टीव्हीला लगेच अभ्यासाला ध्यान नाही होत ना, होत नाही त्याचं. मग की अभ्यास करावा का हेच शाळा टीव्ही बंद करा म्हणून असं नाहीच ना, ते सारखे पाहतच होते. पण आता त्याचं लक्ष अभ्यासावर चाललं, आता पाहत नाही. विद्यार्थ्यांना देखील या माध्यमातून कुठेतरी धाक निर्माण झाल्याचं देखील बोलल्या जात आहे. काही महिला आहेत, त्यांच्याशी आणखीन बोलण्याचा प्रयत्न करूयात. तर काय वाटतंय, कसा निर्णय वाटतोय तुम्हाला, हात काय सांगणार आहे? खूप छान निर्णय घेतला आहे त्यांनी. 7 ते 9 7 वाजता सायरन वाजलं की लेकरं सायरनची आतुरतेने वाट बघतात की कधी वाजतो आणि कधी आम्ही अभ्यासाला बसतो. असा वाजला की लगेच बसतात अभ्यासाला. आणि असे लगे असे मॅडम येऊन पाहतात. हे गावकरी लोक, सरपंच ताई त्या पूर्ण येऊन बघतात लेकरं अभ्यासाला बसलेत का नाही. आणि बसलेले असताना लेकरांना प्रश्न विचारतात ह्या ताई येऊन. आणि काय काय आज अभ्यास केला ते लेकरं सांगतात आणि लेकरांना विचारतात तुम्हाला कसं वाटतं. लेकरं पण म्हणतात आम्हाला खूप छान वाटतंय, तुम्ही असा हे निर्णय घेतला ते 7 ते 9 या वेळेमध्ये आम्ही अभ्यास करू 2 तास आणि आमची प्रगती करू पुढं. अगोदरची परिस्थिती कशी होती ताई, काय सांगणार अगोदरची आहे? परिस्थिती मोबाईल टीव्ही नव्हती, एवढी हे नव्हती, गरिबी परिस्थिती साऱ्या लोकांची होती. आणि एवढी टीव्ही बघायला भेटत नव्हती. मुलांना अभ्यास करत होते लेकरं. शाळेत यायचे 4ला घरी यायचे, अभ्यास करत बसायचे. आता तसं नव्हतं ना. आता मोबाईलचा जमाना आल्यामुळं मोबाईल सारे लेकरं मोबाईल आणि टीव्ही बघतात आणि त्याच्यामध्ये अधीन झाले ते लेकरं. त्याच्यामुळे आता ह्या ताईंनी हा जो निर्णय घेतलाय तो खूप छान आहे आणि त्यांनी हे राबवला ना, ते खूप छान आहे. आम्ही त्यांना सर्व गावातल्या महिला आणि सर्व नागरिक त्यांना प्रतिसाद देतो आणि याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांनी हा उपक्रम राबवला ते खूप निश्चित आपण पाहिलं तर या छोट्याशा गावामध्ये हा स्तुत्य असा उपक्रम या नागरिकांनी राबवलेला आहे. खरं तर 7 ते 10 या वेळेमध्ये हा उपक्रम सध्या स्थितीमध्ये सुरू आहे, ज्यामुळे विद्यार्थी
वेळेवर अभ्यासाला सुरुवात करतायत आणि घरातील टीव्ही असतील किंवा मोबाईल असतील हे बंद करून हा आगळा वेगळा निर्णय या ठिकाणी या गावकऱ्यांच्या वतीनं घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजय गाडे, LS मराठी, जालना।